तुमच्या लाभार्थी टोळीनेच माधव मुंडेचा खून केला. जग सांगत आहे तुमची लाभार्थी टोळी तुम्ही वाचवण्यासाठी त्या ज्ञानेश्वर मुंडेच्या घरी गेला नाहीत. ते धनंजय मुंडे सगळीकडे फिर ठरल्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचे जे बारके बारके पोर आहेत त्यांना दारूला काहीतरी गांजाला कशाला पैसे द्यायचे, त्यांनी अनेक खुणं केले ना, अनेक खुणं पचवले, म्हणून यांचा माज एवढ्यापर्यंत चढलेला आहे. पैसे झाले तुम्ही इम्याचे 28,000 कोटी रुपये त्याच्यात आणलेत. त्या पैशाच्या जोरावर माज महिन्याचा डॉक्टर संपदा मुंडे यांची जी निर्गुण हत्या झाली, या हत्येच्या निषेधार्थ आम्ही परळीमध्ये त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा ठेवला. या धनंजय मुंडेचे हे माजुर्डे आरामपूर कुठे गेलते? मला तुमच्या जातीचे लोक मारित होते ना, दगडे मारायचे, हे करायचे, त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज चालला. आज शिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दत्तात्रय गव्हाणे यांना फोन करून जी शिवीगाळ करण्यात आली, ज्या प्रकारे धमकी देण्यात आली, त्याचं निवेदन देण्यासाठी, त्याची तक्रार दाखल करण्यासाठी या ठिकाणी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आक्रमक भूमिका त्यांनी घेऊन या ठिकाणी गुन्हा नोंदवलेला आहे. काय प्रकरण होतं, कोण आहे तो व्यक्ती, काय नेमकं घटना घडली होती, नेमकं कशापासून हा वाद सुरू झाला? मी त्या व्यक्तीला ओळखत नाही. आज संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या संध्याकाळी कालचं मला 8:59 कॉल आला आणि त्यावेळेस त्यानं डायरेक्ट शिवीगाळ चालू केली बोलायला. एकेरी भाषेत बोलत होता. मी त्याला बोललो की एकेरी भाषेत बोललो. मग त्यानं मग डायरेक्ट मला घाण अशा शिव्या दिल्या, आई बहिणीवर शिव्या दिल्या आणि मला मारण्याची धमकी, गावात येऊन तुला मारतो, तुझ्या गावातल्या फाट्या येऊन तुला मारतो अशी म्हणून धमकी दिली. काय प्रकरण होतं, कशामुळे त्यांना तुम्हाला फोन केलाय, नेमकं कशामुळे हा वाद सुरू झालाय, नेमकं तुमच्यात आणि त्यांच्यात जी शिवीगाळ झाली, ज्या प्रकारे त्यांनी तुम्हाला धमकी दिली, शिवीगाळ केली, नेमकी ही घटना कशी होती, नेमकं कशावरून हे तुम्ही कुठल्या पोस्टला लाईक केलं होतं, कुठल्या पोस्टवर व्यक्त झाला होतात का? परवा महाराजांनी एक लाईव्ह घेतलेलं होतं जरांगे पाटलांच्या बाबतीतलं, तर त्यावर तो जरा लोढे महाराजांना एकेरी भाषेत बोलत होता. त्याला मी त्याच्या भाषेचं सांगितलं की तुला एकेरी भाषेत कोणी बोललं तर तुला आवडत नाही, तू असं बोलू नकोस. लोढे महाराजांना पण तुझं काय आहे समजा बोलायचं तर नीट बोल, असं व्यवस्थित बोल असं मी त्याला सांगितलं. तेवढी माझी कमेंट बघून त्यानं लगेच मला कॉल केला थोड्या वेळात. आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये रितसर गुन्हा दाखल केला, काय ते नेमके कलम विलम तुमच्या पद्धतीने लावलेले आहेत का, एकंदरीत काय त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे? आता पोलिसांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? पोलिसांकडून ही अपेक्षा आहे की त्या संबंधित व्यक्तीवर कायदेशीर जे काही गुन्हे बसतात ते गुन्हे त्याच्यावर दाखल करून जीवे मारण्याची मला जी धमकी दिली त्या अनुसरून ते गुन्हे कलम दाखल करावेत. तशी मी आता फिर्याद दिलेली आहे. थोड्याच वेळात कलम काय लावतील हे आपल्या लक्षात येईल. तुम्हाला ज्या प्रकारे फोन करून धमकी दिली, ज्या प्रकारे तुम्हाला शिवीगाळ करण्यात आली, त्याच प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जे गंगाधर नाना काळकुटे असतात त्यांना देखील आता काही वेळापूर्वी फोन आला, त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली आणि त्यांना शिरसाळा आपलं परळी येथील जे धनंजय मुंडे यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी, जे मित्र कार्यालय आहे त्या ठिकाणी येऊन दाखवा, आम्ही तुम्हाला धडा शिकवू, अशा प्रकारची एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा समोर येत आहे. काय हे जे घटना घडत आहेत, एकंदरीत मराठा समाज आणि वंजारी समाज यामध्ये मोठा वाद आता समोर येत आहे. काय म्हणाल तुम्ही, जनतेला काय आवाहन करणार? खरं तर जनतेला आवाहन मी करण्यापेक्षा किंवा माझं जे काय आहे ते लोकप्रतिनिधींनी आणि जे काय सामाजिक भूमिकेमध्ये मोठ्या ह्याच्यावर कुठेतरी ही दरी मिटाय पाहिजे. जे काय कोणी बी उठसूट धमक्या देत आहेत यांच्यावर कुठेतरी प्रशासनाचा आवर पाहिजे. प्रशासनाच्या भीती राहिलेली नाही या लोकांना आणि हे बोलत असताना सहज कोणीतरी त्यांना पाठीमागून पडद्यामागून साथ मिळत आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळेच असं धमक्यांचे कॉल येणं. गेल्या अनेक दिवसापासून मनोजदादा जरांगे पाटील यांना मारण्याचा जो कट रचला गेला होता त्यामध्ये सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख होत आहे आणि त्याच मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत एक सगळे आरोप फेटाळून लावले होते. त्याच अनुषंगाने त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की ज्या परळीमध्ये घोंगडी बैठका घेण्यात आल्या होत्या त्या बैठकीला मी पैसा पुरवला, मी काही रसद पुरवली, अशा प्रकारचं जे बोलण्यात आलं. त्याच माध्यमातून लोगडे महाराज यांनी एक पोस्ट व्हायरल केली होती की बाबा तुम्ही जे पैसे दिले ते कुणाकडे दिले. याच पोस्ट खाली शुभम चाटे नामक व्यक्तीने ज्या पद्धतीने सोशल मीडियावर व्यक्त झालं, ज्या पद्धतीनं पोस्ट केल्या, त्याच्याच निशिदार दत्ता गव्हाणे यांनी त्यांना विचारण्यासाठी फोन केला किंवा पोस्ट केली. त्याच माध्यमातून शुभम चाटे या नामक व्यक्तीने दत्ता गव्हाणे यांना जातीवाचक शिवीगाळ केली, आया भयानक शिवीगाळ केली. याच माध्यमातून या ठिकाणी ते सर्व उपस्थित आहे. निवेदन दिलं काय दत्ता गव्हाणे यांना कशा प्रकारे शिवीगाळ केली, काय ते नेमकं कारण होतं, कुठून सुरुवात झाली? सुरुवात अशी की मागच्या काही दिवसापासून मी एक देवराव लुगडे महाराज म्हणून माझं पेज आहे, त्याच्यावर रोज एक प्रश्न मी त्या ठिकाणी मांडतो की निष्क्रिय आमदार धनंजय मुंडेने दिलेलं आश्वासन
आणि या भागामध्ये विकास न करता गुंडागर्दी, दादागिरी, दहशत, भ्रष्टाचार, खंडणी वेगवेगळे प्रकार जे केले ते मी सातत्यानं मांडत असतो. याच्या अनुषंगाने माझ्या पोस्टवर विविध प्रकारचे, एक शुभम चाटेत नाही तर अनेक जण त्या पोस्टवर येऊन मला आया बहिणीवर शिवीगाळ करतात. ठीक आहे, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण ते कुठेतरी दत्ता भाऊ गव्हाणे यांना खटकलं आणि आम्ही सहकारी, आणि म्हणून त्यांनी त्या शुभमला टाकलं किंवा चांगलं बोला असं चुकीचं आहे. तर त्या अनुषंगानं दत्ता भाऊचा नंबर कोणाकडून तरी घेऊन दत्ता भाऊला त्याने फोन केला आणि एवढ्या घाण अश्लील भाषेमध्ये त्या ठिकाणी शिवीगाळ केली. तुम्ही ऐकले तर तळपायच्या मस्तकात जाती, पुन्हा धमकी दिली जीवे मारण्याची. या मागचा माझा जे काय असं आहे की विकासाच्या बाबतीत धनंजय मुंडे सगळीकडे फिर ठरल्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचे जे बारके बारके पोर आहेत त्यांना दारूला, काहीतरी गांजाला, कशाला पैसे द्यायचे, यांनी जी टोल धाल सांभाळली या ठिकाणी परळीच्या भागात, भ्रष्टाचार करून करोडो रुपये जे कमवले त्या 1500 पोरायला द्यायचे, दारू पाजायची, अशा पद्धतीच्या शिव्या द्यायच्या आणि ही चाचपणी, आणि मग कुणीच काही नाही केलं की त्याला मारायचं, धमक्या द्यायच्या आणि खून करून टाकायचा. याच अनुषंगानं संतोष अण्णा देशमुख, महादेवभाऊ मुंडे, बापू आंधळे हे जे असे अनेक खून जे झाले याच अनुषंगाने हे प्रकार आहे. ही चाचपणी आहे धनंजय मुंडेची याच्या माध्यमातून की हे काय करतात. माझी या आपल्या माऊली न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमदार धनंजय मुंडेला माझं म्हणजे म्हणणं आहे की तुम्ही विकासाचं राजकारण करा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, जिथं तुम्ही चुकाल तिथं आम्ही बोलणार आहेत आणि आम्हाला तो बोलण्याचा अधिकार आमच्या बाबासाहेबांच्या संविधानानं, घटनेनं दिलेला आहे. तुम्ही कामातून दाखवा आणि विचाराची लढाई विचाराची असावी. आम्ही एखादं नाव ठेवलं किंवा हे काम झालं नाही तर तुम्ही एखादा चांगला काम केलेला व्हिडिओ टाका, आमच्या पोस्टवर येता घाण घाण आमच्या आया बहिणीवर शिव्या देता. ही माजुरडी प्रवृत्तीनं ती प्रवृत्ती थांबवा, अन्यथा याचे परिणाम तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील. या ठिकाणी धमकी नाही तर हा इशारा आहे, जेणेकरून कुठेतरी आमच्यासारखा सामाजिक काम करत असताना दत्ताभाऊ एक सच्चा माणूस आहे. आज एक सातत्याने जे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जे वाद आहे, मनोज दादाला मारण्याचा जो कट रचला गेला त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव घेण्यात आलं. त्यामध्ये आता जो आरोपी पकडण्यात आला, गरुड नामक आरोपी, त्याचा तिसरा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये धनंजय देशमुख यांचं देखील नाव घेण्यात आलेलं की सुरेश दस म्हणतायत की धनंजय देशमुख यांना 20 कोटी देऊ. आमदार धनंजय मुंडे आणि सुशील कराड नामक व्यक्तीचं नाव घेण्यासाठी, त्यांना कुठेतरी बदनाम करण्यासाठी. काय तो व्हिडिओ आहे, काय तो तुम्ही पाहिलाय का? नाही, हे मी धनंजय देशमुखांचं व्हिडिओ मी काही ती माहिती घेतलेली नाही, पण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना जी काही ह्यांनी सुपारी दिलेली मारण्याची त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादा माणूस जर आवरत नसेल तर तो माणूसच मारा, ही घाणेरडी प्रवृत्ती या परळीत अनेक वर्ष नाही, यांनी अनेक खून केले ना, अनेक खून पचवले, म्हणून यांचा माज एवढ्यापर्यंत चढलेला आहे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना दिलेली धमकी 100% त्यांनी पुराव्याने त्या ठिकाणी मीडियाला त्या ठिकाणी दिली आहे. आणि हा आरोप आता जे नार्को टेस्टचा विषय झाला, सीबीआय चौकशीचा विषय झाला, मग धनंजय मुंडेने द्यावं ना पत्र, द्यावं नार्को टेस्टला वेगळी याचिका दाखल करावी, जशी मनोज दादा जरांगे पाटलांनी. अरे हे लोक बोलायचं एक आणि करायचं एक, ही जी माजुरडी प्रवृत्ती थांबवावं लागेल. जातीच्या नावाखाली आणि ओबीसीच्या नावाखाली या ठिकाणचा भ्रष्टाचार केलेला कुठे हे झाकण्यासाठी हे सगळा प्रकार चालू आहे. परवा आम्ही मुद्द्याची लढाईच असायला पाहिजे, विचाराची लढाई असायला पाहिजे. आम्ही दोघा चौघांना त्या दिवशी ठरवून की डॉक्टर बीडची जी लेख आहे आमच्या गरीबाची शेतकऱ्याची कन्या, त्या डॉक्टर संपादा मुंडे यांची जी निर्गुण हत्या झाली, या हत्येच्या निषेधार्थ आम्ही परळीमध्ये त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा ठेवला. या धनंजय मुंडेचे हे माजुर्डे हरामखोर कुठे गेलते का? निषेध मोर्चा त्या ठिकाणी आले नाही. ती वंजारीची, ती ओबीसीची नाही का डॉक्टर, आमची ती भगिनी नव्हती का? महादेव मुंडेसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. महादेव मुंडे ओबीसीचे जातीचे नाहीत का? विकासाच्या नावाखाली करोडोचा भ्रष्टाचार केलाय, म्हणून हे सगळं नाटक चालू आहे. उद्या मी शेवटचं या ठिकाणी बोलतो की उद्या दत्ताभाऊ गव्हाणे लुगडे महाराजच नाही तर चळवळीमध्ये जे जे काही लोक काम करते त्यांच्या जीविताला जर काही झालं, याला सर्वशी जबाबदार हा धनंजय मुंडे असेल. कारण आता बस झालं, आमच्या आता तळपायाच्या मस्तकाला लिस्ट शेंडून पाडली. किती अन्याय अत्याचार करायचे, सहन करायचे आम्ही. काय तुमचं योगदान या परळीसाठी? 1500 लोकांना कायम रोजगार मिळेल असं एकदम तुमचं काय योगदान आहे? अशा गुंडगर्दी तुमची आम्ही सहन करणार नाही. या ठिकाणी धनंजय मुंडेला मी थेट इशारा देतो. नक्कीच काय ते जो
सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पोस्ट होत आहेत, आता दत्ता गव्हाणे त्याच्याविषयी फोन आलेला आणि त्याची शिवीगाळ झाली, काय प्रकरण एकंदरीत? प्रकरण म्हणजे काय, फक्त एकच आहे की परळी तालुक्यात कुणी बोलायचं नाही, फक्त बोलायचं ते बोलायचं धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांनी बोलायचं, धनंजय मुंडेच्या लाभार्थी कार्यकर्त्यांनी बोलायचं, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांनी बोलायचं नाही. आणि दुसऱ्यांनी बोललं की मग यात समजा आज जरांगे दादाचं काय, जरांगे दादानी ज्ञानेश्वरताईचं प्रकरण उचललं, महादेव मुंडेचं, जरांगे दादानी डॉक्टर संपदा मुंडेची भेट दिली, मग ओबीसीच्या माणसाला तुम्ही भेट सुद्धा द्यायची ना, त्याचे नेते आम्हीच, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू करायचं नाही. माणुसकी काय आहे का नाही, माणुसकी ही धर्म आहे का नाही, ज्या माणसाला, अरे तुम्ही तर काही केलं नाही ना, कारण तुमच्या लाभार्थ्या टोळीनेच महादेव मुंडेचा खून केलाय. जग सांगत आहे तुमची लाभार्थी टोळी तुम्ही वाचवण्यासाठी त्या ज्ञानेश्वर मुंडेच्या घरी गेला नाहीत. तुम्हाला काय, आणि तुम्हाला अधिकार काय, ओबीसीचा नेता व्हायला अधिकार नाही, जातीचा नेता व्हायला अधिकार नाही, तुम्ही फक्त एका गोष्टीचे नेता होऊ शकतो, लाभार्थी टोळीचा. आणि 2014ला तुम्हाला सांगतो, तुम्हाला मतदान कोणी दिले, 2019ला तुम्हाला मतदान मराठ्यांनी मतं दिले ना, मराठ्याच्या जीवावर तुम्ही राहिला. आज मराठ्याच्या इतका माणूस काय असतं, एखादी गोष्ट एका मन आहे की इतक्या 2019 ते 2024 किती झालं, साऊल तुम्हाला 9 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो अख्ख्या मराठ्यांनी तुम्हाला डोक्यावर आम्ही जेव्हा राष्ट्रवादी होतो, तुम्ही आमच्या राष्ट्रवादीला आलात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जातीचे लोक मारित होते ना, दगडे मारायचे, हे करायचे, त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज चालला. आज तुम्हाला कुठेतरी पोळी बाजून घ्यायची, तुमची लाभार्थी टोळी एवढी सक्रिय झाली, तुमच्या पैसे एवढे पैसे झाले, तुम्ही विम्याचे 28,000 कोटी रुपये त्याच्यात आणलेत. या पैशाच्या जोरावर माझ महिना चालू आहे की मी काही बी करू शकतो, मी बाबा शिंदेला मारू शकतो, मी फलाट कुणाला काय करू शकतो, ही तुमच्या जी मगरूई. पण तुम्हाला सांगतो आपलं हे जे कोर्ट आहे ते पण वरलं कोर्ट कुणाला सोडतंय का, वरलं कोर्ट तुम्हाला सांगतो कुणाला सोडित नाही. हे महादेव अजून जिवंत आहे आणि महादेवाने असं केलं. तुम्ही आज किती करता, आता हे वरलं कोर्ट सुरू झालंय, हे जे आता तुम्हाला तशा सद्बुद्धी आणि तसं येईल तर वरल्या कोर्टात चालू झाले. तुम्हाला सांग क्लिअर तुम्ही काल बोललात की माझी ब्रेन मॅपिंग करा माझी, त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं फॉरेन लाभला माझा, म्हणजे माझी ती रेकॉर्डिंग आहे किंवा नाही असं मी अर्ज देतो हे करून, त्याच्यानंतर गप झाला. याचा अर्थ काय, खोटं बोल पण रेटून थोडं खोटं बोलायचं. या प्रकरणानंतर सातत्याने बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा दुग्धाभिषेक केला जात आहे. काय हे जे प्रकरण आहेत आता हे पुन्हा चिघळायला लागली. तुम्हाला सांगतो ही एक लाभार्थी टोळी करते, लाभार्थी टोळीने नाही केलं तर त्याला करायला लावते. कोण करायला लावते, हेच सगळे हऱ्या नाऱ्या स्वाम्या गोम्या, हे दुसरे, आणि हे कुणी करीत नाही, ह्याला करायला लावतात. आता काल तुम्हाला किस्सा सांगतो, एका मुस्लिम कार्यकर्त्याला बोलायला लावलं जरांगे पाटलाच्या विरोधात. आम्ही एवढे सुज्ञ आम्ही त्या मुस्लिम कार्यकर्त्याला बोलणार नाही, मुस्लिम कार्यकर्त्याला बोलायला लावलं जरांगे पाटील असा आहे तसा, अरे मुस्लिम आमच्या सोबत आहेत ना. मग जरांगे पाटलाला मुस्लिम समाजाने डोक्यावर घेतलंय आणि जरांगे पाटलाने मुस्लिम समाजाला डोक्यावर घेतलंय, त्याच्यामुळे आम्ही त्या कार्यकर्त्याला बोलणार नाही. हे कार्यकर्त्याला बोलायला कोणी लावलं, त्याच्यातलं एका लाभार्थी टोळीने, आम्हाला त्याची जाण आहे ना. आज याचं असे बरेच प्रकरण होणार. आम्ही फक्त एकच आहे, जो खोटं करतो आणि जो क्रिमिनल आहे ते क्रिमिनल आम्ही पंकज द्यायला काय बोलतो का नाही. पंकज विषय धनंजय मुंडे क्रिमिनल राहणार. नक्कीच काय ज्या प्रकारे सोशल मीडियावर लोक व्यक्त होत आहेत, पोस्ट करतायत, ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, जे सोशल मीडियावर शिवीगाळ करतायत, त्या पद्धतीने पोलीस कारवाई करताना दिसून येत नाही. परंतु काल शेतकरी संवाद मेळावा होता, त्या अनुषंगाने तुम्हाला नजर कैदेत ठेवलं होतं. काय ही पोलिसांची दुटप्पी भूमिका वाटते का यामध्ये? पोलिसांची दुटप्पी भूमिका आहे का हे म्हणण्यापेक्षा मी 100% आहे म्हणेन. कारण ह्या आपल्या सिरसाळा भागामध्ये अनेक शेतकरी नेते आहेत जे आमचा जन्म नव्हता तेव्हापासून शेतकऱ्यांच्या सामाजिक प्रश्नावरती, वेगवेगळ्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी ते आंदोलन करतात, सगळ्या गोष्टी करतात. मग असं काय घडलं, त्या दिवशी रात्री मी 11-12 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो. त्यावेळेस मला यांनी नोटीस देऊ शकले असते किंवा मला सांगितलंही असतं, पण असं काही नव्हतं. सकाळी पहाटे 4 वाजता झोपेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी उचलण्यामध्ये आलं. बरं, उचलण्यात आलं, त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ते काय तिकडं कार्यक्रमासाठी प्रवेश पास वगैरे द्यायचे म्हणून घेऊन येत आले. म्हणजे इथं सुद्धा राजकारण कुठंतरी होत आहे हे असं मला वाटतं, कारण हे कुठेतरी सांगितल्याशिवाय असं घडणार नाही. अरे शुभम साठे आणि दत्तात्रय गव्हाणे हे जो वाद आहे, जो रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे, जी सोशल मीडियावर अनेक जणांपाशी आहे त्यांनी ऐकली, काय एकंदरीत हे या पद्धतीने आता हे समाजातले दोन्ही समाजातले लोक समोर येत आहेत आणि पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी, मराठा वंजारी वाद सुरू होणार आहे. नाही बघा कसं, आता दत्ताभाऊ पण माझे मित्र आहेत, शुभम सुद्धा माझा मित्रच आहे. पण ही काही जी घटना घडली रात्री, ह्या घटनेचा मी सर्वप्रथम निषेधच करतो. कारण आज आपण जर पाहायला गेलं बीड जिल्ह्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यातल्या त्यात परळीची सामाजिक बांधिलकी
पहिलं आपण एक म्हण होते सका भाऊ पका वैरी, हे पिक्चर वगैरे यायचे मराठीमध्ये, पण आज एका ताटामध्ये खाणारे मित्र ह्या सोशल मीडियामुळे एकमेकाला असं बोलायला देखील तयार नाहीत. एका ताटामध्ये जेवणारे मित्र एकमेकाकडे पाहायला देखील तयार नाहीत. हा दुजाभाव या ठिकाणी कुणी पेरलाय? त्या सोशल मीडियावरती लाभार्थी टोळीने. भले कुठलाही नेता असू द्या, तो नेता ह्या लाभार्थी टोळीला ओळखत सुद्धा नाही, यांची नावं सुद्धा यांना माहिती नसतात. पण या ठिकाणी हे लोक नेत्यांना खुश करण्यासाठी, नेत्यांच्या जवळ जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. त्यामधला एक हा मार्ग आहे सोशल मीडिया. त्या नेत्याचा आणि या कार्यकर्त्याचा अर्थात काही संबंध नसतो, पण त्या नेत्याने मला जवळ केलं पाहिजे, त्या नेत्यानं मला मोठं केलं पाहिजे, त्या नेत्यापासून मला काहीतरी लाभ मिळाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी असे चाळे या ठिकाणी घडत असतात. आणि ह्या चाळ्यामधून हे प्रकरण घडलेलं आहे. शुभमला सुद्धा माझं या ठिकाणी रात्री बोलणं झालं. शुभमला मी म्हणलं, दत्ताभाऊ माझे चांगले मित्र आहेत, त्या भानगडीमध्ये पडणारे ना, तुझी चुकीची गोष्ट आहे. ठीक आहे, तुला नेत्याबद्दल प्रेम आहे, तुला नेत्याबद्दल भूमिका मांडायची, तू तुझ्या अकाउंटवर ना मांड. लोगडे महाराजांना काय पोस्ट केली त्याच्या खाली काय तू कमेंट करायची हा अधिकार आपल्याला नाहीये. ठीक आहे, तुला तिथं अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे, तू चांगल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलू शकतोस, चांगल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी टिप्पणी करू शकतोस. पण एखाद्या व्यक्तीने जर एखादी पोस्ट केली आणि त्या पोस्टवर जाऊन जर मी त्याच्या आईवर, बहिणीवर, त्याच्या मुलीवर, त्याच्या घरच्यावर शिवाय देत असेल, तर ही प्रवृत्ती, हे विचार या महापुरुषांचे नाहीत. आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो, श्री संत भगवान बाबा यांचे आपल्यावर आचार विचार, त्यांचं खूप मोठं वारकरी संप्रदायाचं आपल्यावरती हे आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना एक मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावरती असताना आपल्याला हे करण्यासाठी भाग कोण पाडतंय? तर या ठिकाणी जी लाभार्थी टोळी आहे, आमच्यासारख्या नौक्या पोरांना हाताशी धरायचं, काहीतरी त्यांना लिहून द्यायचं आणि ते लिहून दिलेल्या ह्या पोरांना सोशल मीडियावरती टाकायला लावायचं. ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आता भाऊंचा गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे. काय पोलिसांची भूमिका असायला पाहिजे, काय कारवाई व्हायला पाहिजे, त्या शुभम चाटेंना अटक करायला पाहिजे का, काय वाटतं तुम्हाला कायद्याच्या विषयी? या कालच्या संदर्भामध्ये FIR प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या कलमामध्ये, त्यांच्या घटनेमध्ये जे काही बसतील ते निश्चितच करतील, परंतु अशा घटना घडल्याच नाही पाहिजे ह्याच्यासाठी समाजानंच पुढे येणं गरजेचं आहे. कारण दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली, ही अखंड महाराष्ट्रामध्ये परळीसारखी परिस्थिती कुठंच नाहीये. मराठवाड्यामध्ये अनेक वेगवेगळे विषय आहेत, त्या विषयाकडे डोळेझाक करून फक्त जातीचा वाद निर्माण करून आपण केलेल्या चुकीच्या कामावरती पडदा पाडण्याचं काम हे राजकीय पुढारी करत असतात. मग ते चाहे कुठले असतील, कोणीही पक्षातील असतील, कसे असतील. म्हणून तरुणांनी आणि समाजानं ही वेळीच ओळखणं गरजेचं आहे की आपला फक्त वापर होतोय आपल्या समाजासमाज. आता गंमत अशी आहे साहेब, इथं जरी मराठा आणि वंजारी वाद इतका टोकाला गेलेला आहे, परंतु या परळीच्या पंचकृषीतील लोक ना तुम्ही कुठं उठून जाणार आहे, ना मी जाणार आहे, ना बडेसाहेब जाणार आहे, कोणीच जाणार नाही. आपली ही पिढी तर आहेत, पण पुढच्या 10 पिढ्या सुद्धा इथंच राहणार आहेत. म्हणून हा विषय थोडासा बाजूला सारून आपण सामाजिक सलोख्यासाठी दोन्ही समाजातून सुज्ञ मंडळींनी पुढे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दोन्ही प्रकरणामध्ये जर पाहायला गेलं, मनोजदादा जरांगे पाटील असतील, आमदार धनंजय मुंडे असतील, यांच्यात जो वाद चिघळलेला आहे, या माध्यमातून अनेक प्रश्न आता प्रलंबित जे आहे ते मागे पडले. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण असेल, किंवा मग इतर काही अनेक प्रकरण आहेत, ते अतिशय आता मागे पडले. फक्त हाच चर्चेचा मुद्दा आहे. लोक ज्याच्या त्याच्या तोंडी हेच सगळं वाक्य. काय वाटतं, हे सरकारचंच धोरण आहे का, हे सरकारचीच भूमिका आहे का, हे सरकारलाच वाटतं की अशी काही प्रकरण उचलून शेतकऱ्यांचे प्रश्न दाबले जावे? नक्कीच आपण माऊली न्यूजच्या माध्यमातून खूप छान असा प्रश्न विचारलेला आहे आणि आपण जोही प्रश्न केला त्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. मी एक मोठा पुढारी आहे, मी केलेले चुकीचे काम आहेत ती उद्या पटलावरती येऊ नयेत, समाजाच्या डोळ्यासमोरती येऊ नयेत, म्हणून असे कुठले तरी वेगवेगळे षडयंत्र करायचे आणि मी केलेल्या चुकीच्या कामावरती त्याला पांघरून टाकायचं आणि समाजाची दिशाभूल करायची, सामान्यांची दिशाभूल करायची. मग शेतकरी असतील, कष्टकरी असतील. आपण जर महाराष्ट्राचं साहेब बघितलं, 6 विभागामध्ये महाराष्ट्र विभागला जातो, त्यामध्ये सर्वात दुर्लक्षित हा मराठवाडा आहे. आणि या मराठवाड्यासाठी एकही नेता, मी माझ्या तोंडानं म्हणत नाही, आपणही पाहिलं असेल, एकही नेता मराठवाड्याबद्दल बोलत नाही. आणि मी सरकारकडून एवढे कोटी आणले, मी तेवढे कोटी आणले, अरे कुठून आणले तुम्ही गटर खणले का, रोजंदारी केली का, टिकाव घेऊन कोणाच्या शेतामध्ये गेला होतात का? हा आमचा पैसा आहे. पुढे असं पुढारपणानं असं म्हणायची गरज नाही, मी 100 कोटी आणले, 200 कोटी आणले, आमचा तो कराचा पैसा आहे, आमचा तो हक्काचा पैसा आहे. परंतु हेच आपण विसरतोय. आणि येणारी उद्याची जी चालू पिढी आहे, जे तरुण आहे, ते येणारं भविष्य आहे, ते पूर्णपणे अंधारात जाते. आणि हे पुढारी त्यांचा वापर करून घेऊन एकमेकाच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची पोळी भाजून घेत आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर आता
मराठा समाज आणि वंजारी समाजामध्ये जो वाद चिरदळला आहे, एकंदरीत दोन्ही समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु कुठेही जातीय भेद न करता दोन जणांमधला वाद आहे तो समाजामध्ये न नेता एकंदरीत त्या दोघांमध्येच मिटवण्याचं काम होईल. पोलिसांनी त्यामध्ये आग्रही भूमिका घ्यावी, पोलिसांनी कठोर कारवाई करावी, संबंधित प्रकरणातील जो कोणी व्यक्ती आहे त्याला अटक करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली. या प्रकरणामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन मी अशोक गलांनी, माऊली न्यूज नेटवर्क, सिरसाळा, बीड.